सांगू, ही गोष्ट खूप दिवस माझ्या डोक्यात होती, पण आज म्हटलं ह्या विषयावर बोलूनच टाकावं. आपल्याला घर स्वच्छ करायचा कंटाळा येत नाही हा. आपल्याला कंटाळा येतो तो त्या मनावरच्या ओझ्याचा. म्हणजे कसं बघा, अजून झाडू हातात सुद्धा घेतलेला नसतो, पण डोक्यात विचार मात्र सुरू झालेले असतात की अरे बापरे, हे करायचं राहिलंय, ते कोपऱ्यातलं जाळं काढायचंय, त्या कपाटावर धूळ किती दिवसापासून तशीच आहे. आणि मग काय होतं की त्या विचारानेच आपण दमून जातो. प्रत्यक्ष काम सुरू करण्याच्या आधीच आपली मनाची ताकद संपलेली असते. मी सुद्धा पूर्वी हेच करायचे. मला वाटायचं की घर लख्ख आरशासारखं असावं आणि तरच मी चांगली गृहिणी आहे. पण हळूहळू अनुभवाने आणि थोडे केस पांढरे झाल्यावर एक गोष्ट लक्षात आली की घर आपल्यासाठी आहे, आपण घरासाठी नाही. म्हणजे बघा, घर स्वच्छ पाहिजे, नक्कीच पाहिजे, पण त्यासाठी आपण आपली कंबर मोडून घ्यायची आणि मग चिडचिड करत मुलांवर किंवा नवऱ्यावर ओरडायचं, ह्यात काय शहाणपण आहे? त्यामुळे आज मी तुम्हाला हे सांगणार नाहीये की खिडक्या कशा घासायच्या किंवा फरशी पुसायला काय आणि कसं वापरायचं. ते तुम्हाला वर्षानुवर्ष चांगलंच माहिती आहे. आज आपण थोडं वेगळ्या दृष्टीने ह्या गोष्टीकडे बघूया. कमीत कमी मेहनतीत आणि मुख्य म्हणजे शांत डोक्याने घर नीट कसं ठेवायचं याच्यावर थोडा विचार करूया. सगळ्यात आधी एक गोष्ट समजून घ्या की आपण काय करतो, आठवड्यातून एक दिवस, सहसा रविवार, ठरवून टाकतो की आज साफसफाईचा दिवस. हां, जॉब करत असाल तर साहजिक आहे, तुम्हाला तेवढा एकच दिवस मिळतो. पण असं समजूया की तुम्ही पूर्णवेळ गृहिणी आहात आणि मग त्या संडेच्या दिवशी आपण काय करतो, स्वतःला कामाला जुंपून घेतो. घरातल्या लोकांना तेवढा एकच दिवस सुट्टीचा मिळालेला असतो, त्यामुळे त्यांना वाटत असतं की आज तरी आम्हाला आराम पाहिजे. त्यामुळे आपल्याला मदतीसाठी पण भरपूर आरडाओरडा करावा लागतो आणि मग त्या दिवशी आपण स्वतःला कामामध्ये जुंपून घेतो. सकाळपासून ते दुपारपर्यंत, कदाचित संध्याकाळपर्यंत सुद्धा नुसता राडा. आणि मग संध्याकाळी काय होतं, घर तर स्वच्छ होतं, पण आपण मात्र पूर्ण गळून गेलेलो असतो. त्यापेक्षा असं करू शकता की कामाची विभागणी करा. सुरुवातीला थोडं कठीण वाटेल, पण एकदा करून बघा. रोज फक्त अर्धा तास घड्याळ लावून घरातला कोणता तरी एक भाग साफ करायचा. मी काय करते ते सांगते. समजा आज सोमवार आहे, तर आज फक्त हॉलमधलं जे काही सामान इकडे तिकडे पडलंय ते जागेवर ठेवायचं. आता हे फक्त उदाहरण आहे, तर तुमच्या सोयीप्रमाणे तुमचं घर किती लहान किंवा मोठं आहे, तुमच्या घरात सामान किती आहे आणि तुम्हाला कितपत मदत घरातून अवेलेबल होणार आहे, त्यानुसार तुम्ही एकदा डायरीमध्ये आठवड्याचे 6 दिवस लिहून त्या 6 दिवसांमध्ये अशी महत्त्वाची 6 कामं लिहून ठेवायची आहेत जी तुम्हाला आठवड्यातून एकदा तरी करावीच लागतात. समजा सोमवारी फक्त किचनचा ओटा आणि ओट्याखालचा भाग साफ केला, मंगळवारी टॉयलेट बाथरूमची आठवड्यातून एकदा केली जाणारी डीप क्लिनिंग, बुधवारी फक्त घरातली सगळी कपाटं काढून व्यवस्थित आवरून लावणं, त्याला कदाचित जास्त वेळ लागू शकतो. अशा पद्धतीने तुमच्या सवयीनुसार, तुमच्या गरजेनुसार तुम्ही तुमचं टाइम टेबल बनवू शकता. जेव्हा आपण रोज असं थोडं थोडं काम आवरत जातो ना, तेव्हा आपल्या मनावर एकाच दिवशी खूप मोठं दडपण येत नाही. अर्धा तासच तर करायचं आहे ना, असा विचार करून आपण ते काम करून टाकतो आणि आठवड्याच्या शेवटी बघाल तर आपोआपच सगळं घर नीटनेटकं राहिलेलं असतं. आणि 6 दिवसांचं टाइम टेबल ह्यासाठी म्हणते कारण आठवड्यातला एक दिवस तरी असा असतो की ज्या दिवशी तेवढा अर्धा किंवा 1 तास काढणं सुद्धा आपल्याला जमत नाही. त्यामुळे तो दिवस रविवार असेल किंवा इतर कोणता वार, पण तो एक वार एक्स्ट्रा ठेवून द्यायचा की त्या दिवशी समजा नाही आपल्याकडून काही काम झालं तरी हरकत नाही, उरलेले 6 दिवस तरी मी घरासाठी रोज अर्धा तास दिलाय नीटनेटकं करण्यासाठी. खूप वेळेला आपण साफसफाई म्हणजे काय समजतो, फक्त धूळ काढणं, तर नाही. बऱ्याच वेळेला घरातला पसारा हा आपण वेळच्या वेळी डिसिजन किंवा निर्णय न घेतल्यामुळे झालेला असतो. म्हणजे बाहेरून आल्यानंतर आपण चाव्या, बॅग किंवा आलेल्या पत्रांचे कागद डायनिंग टेबलवर किंवा सोफ्यावर टाकतो, कारण त्या क्षणी आपल्याला ते ठरवायचा कंटाळा आलेला असतो की हे नेमकं कुठे ठेवायचं. हा निर्णय त्यावेळी घेतला गेला ना की अर्ध काम तिथेच संपतं. एक साधा नियम आहे, जी वस्तू हातात घेतलीये ती खाली ठेवण्याआधी स्वतःला एक प्रश्न विचारा की ही त्या वस्तूची जागा आहे का. आणि हे स्वतःलाच नाही तर ही सवय घरातल्या इतर माणसांना सुद्धा लावावी लागते. आणि जर त्या वस्तूची ती जागा नसेल तर 2 पावलं चालून ती वस्तू तिच्या योग्य जागी ठेवा. मी एकदा असंच कुठेतरी एक खूप छान वाक्य ऐकलं होतं. वाक्य म्हणण्यापेक्षा एक कोट आहे, अ प्लेस फॉर एव्हरीथिंग अँड एव्हरीथिंग इन इट्स प्लेस. म्हणजे घरातल्या प्रत्येक वस्तूला स्वतःची अशी एक जागा पाहिजे आणि ती वस्तू तिच्या जागेवरच असली पाहिजे. सवय नसेल तर सुरुवातीला हे जड जाईल. वाटेल की मी आत्ताच बाहेरून आलीये,
आता कुठे कपाट उघडून हे सगळं आतमध्ये ठेवू, पण विश्वास ठेवा, ती वस्तू तिथेच पडलेली बघून नंतर जो मानसिक त्रास होतो ना, त्यापेक्षा आत्ता हा 2 मिनिटांचा त्रास परवडला. कारण शेवटी हे सगळं आपल्यालाच आवरायचंय. आता थोडं साधनांबद्दल बोलूया. आपण घर साफ करायला घेतो आणि मग लक्षात येतं की साफसफाईचे कपडे एका बाजूला आहेत, स्प्रे बॉटल एका बाजूला आहेत आणि ते सगळं गोळा करण्यासाठी आपण पळत राहतो. त्याच्यातच आपली अर्धी एनर्जी आणि वेळ जातो. हुशारीने काम करायचं असेल तर आपलं साफसफाईचं जे काही किट आहे त्याची एक ठराविक जागा घरामध्ये असली पाहिजे. खूप मोठं घर असेल तर अशा 2 जागा असायला सुद्धा काहीच हरकत नाहीये. म्हणजे बाथरूम साफ करायचं जे काही लिक्विड आणि ब्रश आहे ते बाथरूममध्येच एका कोपऱ्यामध्ये असावं. रोजच्या दिवशी बाथरूम साफ करण्यासाठी वेगळा वेळ काढायचा कंटाळा येत असेल तर जेव्हा आंघोळीसाठी बाथरूममध्ये जाल तेव्हाच एक ब्रश फिरवून घेतला तर तुमचं काम होऊन जातं. त्यासाठी वेगळा वेळ काढायची गरज राहत नाही. आपल्यापैकी बहुतेकींकडे किचन साफ करण्याचा कपडा वेगळाच असतो. तो तिथेच असला म्हणजे स्वयंपाक झाला की तिथल्या तिथेच हात फिरवला की आपलं काम होऊन जातं. घाण साठवून दिली ना की ती काढायला मेहनत लागते. जर आपण ती साठवूनच दिली नाही तर आपली मेहनत सुद्धा वाचते आणि मनस्ताप सुद्धा. अगदी साधं गणित आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट जी मला खूप उशिरा समजली, प्रत्येक गोष्टीत परफेक्शन शोधू नका. आपल्याला ना सगळं काही टिपटाप पाहिजे असतं. लादी पुसली तर ती आरशासारखीच चमकली पाहिजे, कपडे लावले तर ते रंगाप्रमाणेच लावले पाहिजेत. तर आपलं घर काही प्रदर्शन नाहीये. तिथं माणसं राहतात, मुलं राहतात, थोडा पसारा असणारच. कधीतरी असं होतं की खूप थकवा आलेला असतो. अशा वेळी फक्त वरवरची साफसफाई केली तरी चालतं. म्हणजेच काय तर आपल्या डोळ्याला दिसतंय तेवढं तरी वरवर आवरायचं. बेडवरची चादर नीट करणं, सोफ्यावरच्या उशा नीट ठेवणं आणि जमिनीवर काही मोठ्या वस्तू पडलेल्या असतील तर त्या उचलून फक्त जागच्या जागी ठेवणं. फक्त एवढंच करून बघितलं ना तरी घर 70% आवरल्यासारखं वाटतं आणि आपल्या मनाला एक वेगळंच समाधान मिळतं. आणि खूप दमलेला असाल अशा वेळेला अगदी कोपऱ्यामध्ये थोडीशी धूळ राहिली असेल तर राहू द्या. कुणीही ते भिंग लावून तपासायला येणार नाहीये. तुमची मनशांती जास्त महत्त्वाची आहे. आता ह्या सगळ्यामध्ये मुलांचा आणि घरच्यांचा सहभाग घ्यायचा हा एक मोठा प्रश्न असतो. खूप वेळेला आपण चिडचिड करतो की सगळं मलाच करावं लागतं. पण विचार करा, घरातल्या व्यक्तींना जर दिवसभर कामानिमित्त बाहेर राहावं लागत असेल तर अशा वेळी आपल्याला स्वतःला सगळं करावं लागणार आहे. अशा वेळी सरळ होत नसेल तर बाहेरची मदत घेणं हा बेस्ट उपाय असतो. जो आज से ही डेली इंग्लिश प्रैक्टिस करेगा ना वो किंवा समजा मुलं लहान आहेत अशा वेळी मुलं मदत करतात, पण त्यावेळी आपणच त्यांना सवय लावलेली नसते किंवा त्यांनी केलेलं काम आपल्याला पसंत पडत नाही. जर मुलांनी गादीची घडी घातली आणि ती थोडी वाकडी असेल तर असू द्या, तिथेच टोकू नका किंवा राहू दे मीच करते म्हणून ती पुन्हा घालू नका. यामुळे काय होतं की समोरच्याचा उत्साह जातो आणि मग पुन्हा सगळं ओझं आपल्यावरच येतं. त्यामुळे 2-4 वेळा काम व्यवस्थित नाही झालं तरी निदान झालंय ह्याचं समाधान माना. हळूहळू सुधारणा होत जाते. काम थोडं इकडे तिकडे झालं तरी चालेल. खास करून मुलं लहान असताना पसारा खरंच जास्त होतो. पण तितक्या लहान मुलाला सुद्धा तुम्ही हे सांगू शकता की खेळून झालं की खेळणी टोपलीत टाकायची, जेवल्यावर आपापलं ताट उचलून सिंकमध्ये ठेवणं, ह्या छोट्या छोट्या सवयी सगळे फॉलो करू शकतात. आणि ह्या छोट्या छोट्या सवयींमुळेच तुमच्या कामामध्ये खूप मोठी मदत होते. आणि शेवटचं पण सगळ्यात महत्त्वाचं, रात्री झोपण्याआधी फक्त 10 मिनिटं घरासाठी द्या. जसं दुकानात शटर बंद करण्याआधी हात फिरवतात ना तसं. स्वयंपाकघरातला ओटा, टेबल किंवा सोफ्यावरचा पसारा, फक्त ह्या 3 गोष्टी जागच्या जागी ठेवायच्या. जास्त डीप क्लिनिंग नाही. फक्त वरवरचं सामान आवरून घ्यायचं. ह्याचा फायदा काय होतो माहिती आहे? दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही उठता आणि किचनमध्ये जाता तेव्हा ओटा स्वच्छ असतो, हॉल नीटनेटका असतो आणि तुमची